नमस्कार मैत्रिणींनो. नाताई आणि बाळाचे युट्यूब चॅनलमध्ये मी शालिनी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते. तर आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की पोस्ट प्रेग्नन्सी वेट लॉस कसा करायचा. प्रेग्नन्सीमध्ये जे पण आपलं वेट गेन होतं ते आपण डिलिव्हरी नंतर कसं कमी करू शकतो. तर याच विषयाची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर प्रेग्नन्सीमध्ये वेट गेन का होतं, कधी होतं, किती होतं, तर या विषयाची संपूर्ण माहिती मी ऑलरेडी तुम्हाला एका सेपरेट व्हिडिओमध्ये शेअर केलेलीच आहे. त्या रिलेटेड जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन चेक करू शकतात. वळूयात या व्हिडिओच्या विषयाकडे. तर पोस्ट प्रेग्नन्सी वेट लॉस करण्यासाठी सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं काय, तर स्वतःला पुरेसा वेळ द्या. स्वतःला पुरेसा वेळ द्या म्हणजे काय, तर पोस्ट प्रेग्नन्सीमध्ये जर तुमची नॉर्मल डिलिव्हरी झालेली असेल तर तुम्हाला 6 ते 8 आठवडे लागतात रिकव्हरीसाठी. त्यानंतर हळूहळू तुम्ही फिजिकल एक्सरसाइज चालू करू शकतात. पण जर तुमचं सी सेक्शन झालेलं असेल तर त्या केसमध्ये काय होतं की रिकव्हरीसाठी थोडा जास्त टाइम लागतो. तर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला तुमच्या गायनॅककडे किंवा डॉक्टरकडे जाऊन त्यांच्याशी कन्सल्ट करायचंय की कधीपासून तुम्ही फिजिकल एक्सरसाइज चालू करू शकतात आणि डॉक्टरच्या सल्ल्यानंतरच तुम्हाला फिजिकल एक्सरसाइज चालू करायची आहे. नेक्स्ट म्हणजे संतुलित आहार मेंटेन करणं. तर संतुलित आहार मेंटेन करणं म्हणजे पूर्णपणे उपाशी असणं, खूप कमी खाणं किंवा स्ट्रिक्ट डाएट फॉलो करणं असं बिलकुल होत नाही. कारण काय होतं, जर तुम्ही ब्रेस्ट फीड करत असाल तर त्याचा परिणाम डिरेक्टली तुमच्या बाळाच्या हेल्थवरती होणार, कारण त्याला पुरेसे पोषण तत्वे नाही मिळणार. त्यामुळे असं काहीही करू नका. संतुलित आहार मेंटेन करणं म्हणजे तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही तुमच्या आहारामध्ये भाजीपाला जो असतो, हिरव्या पालेभाज्या ज्या असतील त्या ऍड करायला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारची फळं असतील, जे सीझनल फ्रूट आहेत ते तुम्ही ऍड करू शकता. धान्य असतील, कडधान्य असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी असतील किंवा मग प्रोटीन रिच डाएट असेल तर तुम्हाला ते फॉलो करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला वेट लॉस मध्ये फायदा होईल. त्यासोबतच तुम्हाला तुमचा जो पाण्याचा इंटेक आहे म्हणजे पुरेसं पाणी प्यायचं आहे दिवसभर. जर तुम्ही व्यवस्थितरित्या पाणी पिलं दिवसभरात तर तुम्हाला वेट लॉस मध्ये नक्की त्याची मदत होते. त्यासोबतच काय काही टिप्स तुम्ही फॉलो करू शकता, जसं की मी काय करत होते माझ्या पोस्ट केअरमध्ये, प्रेग्नन्सीच्या पोस्ट केअरमध्ये. तर मी काय करत होते माझ्या प्रेग्नन्सी पोस्ट केअरमध्ये, तर मी सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास गरम कोमट जे पाणी असतं ते पित होते. त्याच्यासोबत कधी मी त्याच्यामध्ये 1 चिमूटभर जिरा पावडर टाकली, कधी 1 चिमूटभर ओवा पावडर टाकली, कधी दालचिनी पावडर, कधी लिंबू 2-3 थेंब त्याचा रस, असं करून मी ते कंझ्युम करायचे. त्याचा मला बराच फायदा झाला. त्यासोबतच दिवसभर थंड पाणी न पिता मी थोडंसं गरम कोमट पाणी जे असतं ते मी पियायचे. त्याच्यामुळे काय होतं, आपलं मेटाबॉलिझम पण वाढतं आणि पचनशक्ती पण वाढते आणि जे पण अन्न आपण खाल्लेलं आहे ते व्यवस्थितरित्या पचतं. त्यामुळे जर या छोट्या छोट्या गोष्टी टिप्स जर फॉलो केल्या ना तर तुम्हाला वेट लॉस मध्ये नक्की मदत होते. काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही कम्प्लिटली अवॉइड करायला पाहिजे, जसं की तुम्ही खूप तेलकट पदार्थ, तुपकट पदार्थ, बेकरी असेल किंवा खूप गोड पदार्थ खाणं अवॉइड करायला पाहिजे. फास्ट फूड असेल, जंक फूड असेल, पिझ्झा, बर्गर, सँडविच ज्याच्यामध्ये मैदा वगैरे असतो ना, ह्या गोष्टी तुम्ही कम्प्लिटली अवॉइड करायला पाहिजेत, कारण त्यामुळे तुमचं वेट लॉस नाही होणार मग. तर या गोष्टी जर तुम्ही अवॉइड केल्या तर तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो. नेक्स्ट म्हणजे तुम्हाला जे डॉक्टर प्रिस्क्राईब मेडिसिन्स आहेत ते तुम्हाला रेग्युलरली घ्यायचे आहेत. पोस्ट प्रेग्नन्सी केअरमध्ये काय होतं, डॉक्टर काही मेडिसिन्स आपल्याला लिहून देतात ज्या आपल्या शरीराला खूप आवश्यक असतात. त्यामध्ये कॅल्शियम असू शकतं, आयर्न असू शकतं. तर या मेडिसिन तुम्हाला वेळोवेळी घेतल्या पाहिजेत. मध्येच त्या घेणं बंद करू नका जोपर्यंत तुम्हाला डॉक्टर तसं सांगत नाहीत. कारण काय होतं, जर आपण ते व्यवस्थितरित्या नाही घेतलं ना तर आपल्या शरीरामध्ये काही डिफिशियन्सीज बनू शकतात आणि त्यामुळे वेट लॉस व्यवस्थित होत नाही मग. त्यामुळे असं काही करू नका. व्यवस्थितरित्या जर तुमच्या डॉक्टर प्रिस्क्राईब मेडिसिन्स आहेत ते टाइम टू टाइम घेत जा. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे ब्रेस्ट फिडिंग. तर ब्रेस्ट फिडिंग आईंना एक ॲड ऑन ॲडव्हान्टेज असतं, कारण त्यांना काय होतं, ब्रेस्ट फिडिंगमध्ये आपल्या बऱ्याच कॅलरीज बर्न होतात. त्यासोबत बाळाला फायदा होतोच होतो, पण आईला पण फायदा होतो कारण तिला वेट लॉसमध्ये मदत होत असते. तर ज्या पण ब्रेस्ट फिडिंग करत नाही आहेत ते कुठल्या पण दुसऱ्या वेजनी वेट लॉस करू शकतात. त्यामुळे तुम्ही याचं काही टेन्शन घेऊ नका. नेक्स्ट म्हणजे व्यवस्थितरित्या झोप पूर्ण करा आणि टेन्शन नका घेऊ. तर काय होतं, झोप ही शरीरासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपण म्हणू शकतो की आपलं पूर्ण जे सिस्टीम असतं ते रिसेट होतं जर आपण झोपलो तर. जर शांत झोप नाही मिळाली तर शरीरावरती त्याचे बरेच हानिकारक परिणाम होतात. आय ॲग्री की बाळामुळे व्यवस्थितरित्या आपली झोप पूर्ण होत नाही, पण जेव्हा पण तुम्हाला वेळ मिळेल ट्राय करा की तुम्हाला शांत झोप मिळेल. टेन्शन घेऊ नका कुठल्याच गोष्टीचं.
जे पण ताण वगैरे असतील ते स्वतःपासून दूरच ठेवा, कारण त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर काही चांगला होणार नाही. त्यामुळे व्यवस्थितरित्या दिवसभर किंवा रात्री जेव्हा जमेल तेव्हा शांत झोप घ्या आणि विदाऊट टेन्शन खुश राहा. नेक्स्ट म्हणजे व्यायाम चालू करणं. व्यायाम करणं चालू करणं म्हणजे काय, तर सुरुवातीला तुम्ही काय करू शकता, तर घरातल्या घरात चालणं चालू करा. हळूहळू 5 मिनिट 10 मिनिट असं करून तुम्ही तुमचा टाइम वाढवा. जर बाळाची काळजी घेण्यासाठी तुमच्याकडे हाऊस हेल्प असेल किंवा कोणी असेल तर तुम्ही हळूहळू मग थोडंसं बाहेर जाऊन सोसायटीमध्ये किंवा जवळपास गार्डनमध्ये जाऊन एखादे 2 राऊंड मारून जर आलात तर तुमच्या शरीराची हालचाल पण होईल आणि तुमची एक्सरसाइज पण होईल. तर हळूहळू तुम्ही चालण्यापासून सुरुवात करू शकता. चालणं झाल्यानंतर हळूहळू मग तुम्ही लाईट स्ट्रेचिंग करू शकता, योगा करू शकता. या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये ऍड करू शकता. असं काही एक्स्ट्रा करायला जायचं नाहीये जे तुम्हाला जमत नाही किंवा जे तुम्ही आधी केलेलं नाहीये. तुम्ही तेवढंच करा जेवढी तुमच्या शरीराची क्षमता आहे. त्यापेक्षा अति करायला जाऊ नका, कारण जर तुम्ही खूप वेगळं आणि अति करायला काही गेला त्याचा उलट फायदा होण्याजागी नुकसान होणार नाही. त्यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट सर्वात महत्त्वाचं म्हणजे संयम राखा. संयम राखा म्हणजे काय, तर प्रेग्नन्सीमध्ये आपलं जे वजन गेन झालेलं आहे ते काही एका दिवसात झालेलं नसतं. 9 महिन्यामध्ये ते आपलं वेट गेन झालेलं असतं. त्यामुळे तेवढाच टाइम आपल्याला ते वेट लॉस करण्यासाठी पण लागतो. स्वतःला पुरेसा वेळ द्या. स्वतःला प्रेशराईज नका करू किंवा तुमच्या बॉडीला पण प्रेशराईज नका करू. हळूहळू एक कन्सिस्टंटली एक रुटीन सेट करा जे तुम्हाला बरोबर वाटेल किंवा तुमच्या बॉडीला सूट होईल आणि तेच रुटीन तुम्ही कन्सिस्टंटली फॉलो करा. तुम्ही जर स्वतःवरती सेल्फ कॉन्फिडन्स दाखवला, आत्मविश्वास दाखवला आणि पेशन्स ठेवून जर एक रुटीन जर तुम्ही फॉलो केलं ना तर तुमचा वेट लॉस नक्कीच होईल. प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं, प्रत्येकाचं शरीर वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतं. त्याच्यामुळे स्वतःला दुसऱ्याशी कम्पेअर नका करू. तुमच्या बॉडीला तुम्हाला जे सूट होते, जे तुम्ही करू शकताय ते तुम्ही करा, जेणेकरून तुम्हाला वेट लॉसमध्ये फायदा होईल. हे सगळं सोडून जरी तुम्हाला दुसऱ्या कुठल्या गोष्टीवरती काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन विषयावरती एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.